हा पक्ष इंडिया आघाडीतला पक्ष आहे आणि लोकसभेत इंडिया आघाडीमधला तो पक्ष आहे. त्यामुळं राष्ट्रीय स्तरावरच्या अ, अ, इंडिया आघाडीच्या संदर्भात ते भेटले असतील आणि त्यामुळे ते आमच्या महाविकास आघाडीचे भाग आहेत. काही चर्चा झाली का राजकीय? आमची कुणाची नाही. त्यांनी पवारसाहेबांशी काय चर्चा केली मला माहीत नाही. राजेंद्र शिंदे साहेबांचा कमला राहणार आहे. आमचं तसं काही बोलणं झालेलं नाही. ज्या प्रकारे ते नाराज आहेत त्या अनुषंगाने कोणाच्या संपर्कात आहे का? आमच्या संपर्कात माझ्या तरी नाही आहे. रामदास कदमांनी काही आरोप केले रवींद्र चव्हाणांवर, ते अतिशय गंभीर आरोप आहेत. जो कोकणचा जो रस्ता आहे तो त्यांच्यामुळे होत नाही आणि टीका करताना जी आहे की कुत्रा किंवा मेंटल वगैरे असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. रामदासबाई बोलतात ते खरंच बोलतात आणि वस्तुस्थिती मांडायचा प्रयत्न नेहमी पोटतिडकीने करतात. त्यामुळं ते त्या आघाडीचा भाग आहेत आणि त्या आघाडीतल्याच मंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यामुळे लोकांना आता याच्यापेक्षा जास्त सर्टिफिकेट काय पाहिजे. तर पंढरपूरच्या टाकळी गावात शिंदे गटानं आपल्या गटावर हल्ला केलाय. राज्यात ते हल्ला करण्याचे प्रमाण वाढले असं वाटत नाही. मला माहित नाही की हा हल्ला झालेला आहे, पण मगाशी ओझरती मला माहिती मिळाली. असे राजकीय वैमनस्यातून हल्ले जर होत असतील तर कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवण्यासाठी सरकारी पक्षच कामाला लागलेले आहेत आणि येणे केने प्रकारे दहशत निर्माण करायची. नागपूरमध्ये मी एक हे बघितलं की पोलीस स्टेशनमध्येच जुगार खेळत पोलीस बसलेले आहेत. ज्या ठिकाणी गृहमंत्र्यांचं शहर आहे त्या ठिकाणीही पोलिसांच्यावर कोणताही वचक नाही. त्यामुळं प्रशासन सगळं या सरकारच्या हाताच्या बाहेर गेलेलं आहे. मनमानी चालू आहे आणि मनमानी सत्तारूढ पक्षाच्या सोयीसाठी चालू आहे. मधात अजित पवारांनी म्हटलं होतं की सुनेत्रा पवारांना उभं करून चूक झाली, कुटुंबात राजकारण यायला नको होतं. मात्र असं म्हणत असताना कर्जत जामखेडमध्ये त्यांच्या कंपनीनं जी एजन्सी आहे त्यांनी सर्व्हिस सुरू केलेला आहे अजितदादा तिथे उभं राहण्याच्या अनुषंगानं. तर हे दोन विरोधाभासी गोष्टी आहेत, कसं पाहता येतं? नाही, आता ते जुन्या गोष्टी झाल्या. त्यांचं विधानही जुनं झालं. आता सर्वे एजन्सी कुठली आहे मला माहीत नाही. ती त्यांचीच असेल असा गैरअर्थ काढण्याची गरज नाही. बघू पुढं काय. रोहित पवारांनी तसं स्टेटमेंट केलं. शक्यता आहे. मग त्यांची माहिती माझ्यापेक्षा जवळची आणि खरी असते. त्यामुळे मला माहीत नाही, पण कोण करतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.